नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। आज आपण संभाव्य प्रश्न विश्लेषण 25 याला हात घालतोय। आतापर्यंतच्या संबंध 24 भागामध्ये आपण पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडून आलेलं आहे आणि आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा किंवा इतर ज्या काही पूर्व परीक्षा आहेत या अनुषंगाने असणारे हे संबंध प्रश्नांचं विश्लेषण निश्चितच आपल्याला आतापर्यंत फायदेशीर ठरलेलं असेल। तर अशाच प्रकारे आणखीन काही प्रश्नांसंबंधीचं विश्लेषण आज आपण या 25व्या भागात घडून आणणार आहोत। सुरू करूया आजच्या या संभाव्य प्रश्न विश्लेषण भाग 25ला। मग आता पहा, पहिला प्रश्न मी दिलेला आहे तो या प्रकारचा आहे की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थापनेमध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या। प्रश्न जो आहे तो या भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थापनेमध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या या दृष्टिकोनातून विचारला गेलेला आहे। म्हणजे एक प्रकारे या कायद्याचा संविधान सभेच्या बदलाच्या दृष्टीने आपल्याला इथं विचार करायचा आहे। मग आता पहा, पहिला जे पर्याय दिलेला आहे अ पर्याय, संविधान सभा सार्वभौम संस्था बनली। ब, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली। जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत। आणि ड, संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली। पहिला पर्याय दिलेला आहे विधाने अ ब आणि क बरोबर, विधाने ब क आणि ड बरोबर, विधाने अ ब आणि ड बरोबर, विधाने अ क आणि ड बरोबर। तर आपल्याला या संबंध विधानांचा विचार करून खालील पर्याय उत्तरातून उत्तर जे काय ते शोधायचं आहे। तर सरळ या ठिकाणी स्ट्रेटफॉरवर्ड असा प्रश्न आहे की एक प्रकारे भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947चा संविधान सभेच्या एकंदरीत स्वरूपावर काय परिणाम झालेला आहे या अनुषंगाने त्याच्या बाबतीत कोणते बदल झाले असा प्रश्न इथं विचारायला आपल्याला पाहायला मिळतो। तर अ पर्याय आपल्याला पाहायला मिळेल किंवा संविधान सभा सार्वभौम संस्था बनली। तर ऑब्व्हियसली या ठिकाणी संविधान सभा ही सार्वभौम संस्था बनली असं म्हणायला इथं जागा आहे। का? कारण की एक प्रकारे या ठिकाणी जी काही संविधान सभा आहे ती सार्वभौम बनण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताला जे काही स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं तर त्या स्वातंत्र्यविषयक अधिनियमाच्या माध्यमातून भारतावरची असणारी ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आलेली होती। किंबहुना भारत हे एक सार्वभौम राष्ट्र बनलेलं होतं। म्हणजे सांगायचं तो काय, तर एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र बनलेलं होतं आणि त्यामुळे सार्वभौम राष्ट्राच्या अंतर्गत असणारी संविधान सभा सुद्धा सार्वभौम असणं साहजिक होतं। आणि एक प्रकारे भारत हे एक सार्वभौम राष्ट्र बनलेलं असल्यामुळे संविधान सभा सुद्धा सार्वभौम संस्था बनायला काय हरकत नव्हती। आणि म्हणून या ठिकाणी भारतावरचा असणारा ब्रिटिश अंमल किंवा ब्रिटिश राजाचा असणारा भारतावरचा अंमल हा संपुष्टात आलेला असल्यामुळे एक प्रकारे या कायद्याच्या माध्यमातून भारत हे राष्ट्र सार्वभौम बनलेलं होतं आणि त्या अर्थाने भारताची संविधान सभा सुद्धा सार्वभौम संस्था बनली होती हे म्हणायला जागा उरते। आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे। त्यानंतर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली। तर एक प्रकारे हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे की संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली हंगामी संसद बनली किंवा तात्पुरती संसद बनली असं म्हणायला जागा उरते। का? कारण की जेव्हा आपल्याकडे 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला, 26 जानेवारी 1950ला जेव्हा भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला तर तेव्हा या ठिकाणी जी काही संविधान सभा अस्तित्वात होती तर त्या संविधान सभेला 1952 पर्यंत नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत एक प्रकारे हंगामी संसद म्हणून किंवा एक प्रकारे या ठिकाणी तात्पुरती संसद म्हणून भूमिका पार पाडणं अपेक्षित होतं। कारण की त्यावेळेस तिला विधानसभा या अर्थाने ओळखलं जात होतं। तर त्यामुळे या ठिकाणी 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली त्या दिवशीच या ठिकाणी या संविधान सभेचा विचार जो काय तो पुढे चालून नवीन संसदेच्या स्थापन होण्यापर्यंत किंवा एक प्रकारे या ठिकाणी 1952ची नवीन संसद निर्माण होण्यापर्यंत हंगामी संसद किंवा तात्पुरती संसद म्हणून भूमिका बजावेल या दृष्टीने त्याचा विचार केला गेलेला होता। आणि म्हणून एक प्रकारे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली या अर्थाने सुद्धा याचा विचार जो काय तो बरोबर आहे। आणि नंतर 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून एक प्रकारे ती हंगामी संसद किंवा एक प्रकारे ती तात्पुरती संसद म्हणून नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत विचार घेतली गेली होती। त्या अर्थाने दुसरं विधान बरोबर आहे। जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत। तर आता पहा की संविधान सभेला दोन्ही प्रकारच्या भूमिका पार पाडायच्या होत्या एकाच वेळी। एक म्हणजे संविधान सभा म्हणून असणारी भूमिका आणि त्याचबरोबर या ठिकाणी विधिमंडळ म्हणून असणारी भूमिका। तर संविधान सभा जेव्हा या ठिकाणी संविधान सभा म्हणून भूमिका पार पडत असते किंवा एक प्रकारे संविधान सभा म्हणून भूमिका वठवत असे तर त्यावेळेस या ठिकाणी संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते या ठिकाणी संविधान सभेचे अध्यक्षपद भूषवून संविधान सभेचं संपूर्ण कामकाज पाहिजे।
पण जेव्हा संविधान सभा ही विधानमंडळाच्या स्वरूपात या ठिकाणी अस्तित्वात यायची किंवा विधानमंडळाच्या स्वरूपात काम पाहायची, तर त्यावेळेस या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष असायचे नाहीत किंवा ते नसायचे, तर त्याऐवजी ग वा मावळणकर हे त्याचे अध्यक्षस्थानी असायचे. म्हणजे जेव्हा संविधान सभेचं काम हे विधिमंडळाच्या बेसिसवर चालायचं, तेव्हा या ठिकाणी ग वा मावळणकर हे त्या एक प्रकारे विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहायचे, आणि जेव्हा संविधान सभा म्हणून भूमिका पार पाडायची, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या संविधान सभेचं अध्यक्षस्थान भूषवायचे. म्हणजे विधिमंडळाचं अध्यक्षस्थान भूषवणारी व्यक्ती ग व मावळणकर होती आणि संविधान सभेचं अध्यक्षपद भूषवणारी व्यक्ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होती. यामुळे या ठिकाणी इथं जो उल्लेख केलेला आहे की जेव्हा संविधान सभा विधानमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत, हे म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली, हे बरोबर आहे. कारण की भारत पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर एक प्रकारे संविधान सभेची जी काही सदस्य संख्या आहे ती कमी झाली आणि ऑब्वियसली या ठिकाणी ती 299 पर्यंत कमी झाली होती 389च्या तुलनेने, हे म्हणणं बरोबर आहे. 229 प्लस 70 असे एकूण ती 299 आपल्याला स्पष्ट करता येईल. 229 के जे या ठिकाणी ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी होते आणि 70 जे काय आहे ते संस्थानिकांचे प्रतिनिधी, या अर्थाने 299 ही सदस्य संख्या आपल्याला स्पष्ट करता येते संविधान सभेच्या स्तरावर या स्वातंत्र्यविषयक अधिनियमाच्या नंतर. तर त्यामुळे या ठिकाणी अ, ब, ड ही विधाने बरोबर आहेत, मात्र क हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की विधाने अ, ब आणि ड ही बरोबर आहेत. तर या अनुषंगाने जर विचार केला तर संविधान सभेच्या स्थापनेमध्ये झालेल्या बदलाच्या दृष्टीने कोणती विधाने लागू पडतात, तर एक प्रकारे अ, ब आणि ड. माझा 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 हा मंजूर झाला आणि या कायद्यानुसार भारत हे राष्ट्र सार्वभौम बनलं. त्यामुळे संविधान सभा देखील सार्वभौम संस्था बनली. भारताची राज्यघटना तयार होईपर्यंत म्हणजेच एक प्रकारे 1950च्या बेसिसवर या ठिकाणी संविधान सभा जी काय आहे ती या ठिकाणी संसद म्हणून कार्यरत होती, पण नंतर सुद्धा या ठिकाणी ती हंगामी संसद म्हणूनच कार्यरत राहिली नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत, म्हणजेच एक प्रकारे 1952 पर्यंत. तर त्या अर्थाने संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद या अर्थाने किंवा हंगामी संसद या अर्थाने काम करणार होती, हेही म्हणणं बरोबर आहे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा या ठिकाणी त्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हेत तर एक प्रकारे गणेश वासुदेव मावळणकर बसत असत. त्यानंतर संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299 पर्यंत कमी झाली, ज्यात 229 ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी, 70 हे संस्थानिकांचे प्रतिनिधी या अर्थाने स्पष्ट करता येईल. तर असं हे या ठिकाणी संबंध बदलांचा विचार जो काय आहे तो आपल्याला करता येऊ शकेल या संबंध 1947 स्वातंत्र्यविषयक अधिनियमानुसार. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तोही संविधान सभेविषयीचाच आहे. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही म्हटलेलं आहे. जुळत नाही म्हणजेच एक प्रकारे कोणती जोडी चूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर सह्या केल्या किंवा स्वाक्षऱ्या केल्या. तर यातली पहिलीच जोडी अशी आहे की जी या ठिकाणी चुकीची आहे. की 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे जे दिनांक दिलेली आहे, ही जी तारीख दिलेली आहे ती चुकीची आहे. खरी तारीख जी आहे ती आहे 13 डिसेंबर 1946 की ज्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 तो मंजूर झाला. 22 जानेवारी 1947 हा जो काही संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव आहे तो मंजूर झाला होता आणि तो मांडला गेला होता 13 डिसेंबर 1946. त्यामुळे हे जे काही या ठिकाणी जोडी दिलेली आहे ती चुकीची आहे. बाकी जो जोड्या आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती स्थापना झाली. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान एक प्रकारे स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलं, हेही म्हणणं बरोबर आहे. आणि एक प्रकारे 24 जानेवारी 1950 तब्बल 284 सदस्यांनी संविधान सभेवर सह्या किंवा स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि ज्या दिवशी या ठिकाणी सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर रिमझिम पाऊस चालू होता आणि एक प्रकारे तो शकून मानला गेला होता, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे या तारखेच्या अनुषंगाने. तर या दृष्टीने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1.
आता 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि तो मंजूर झाला 22 जानेवारी 1947ला. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठकांनंतर मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारा स्वीकारला गेला आणि भारतीय जनतेने घटना स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपर्यंत अर्पण केली याच दिवशी. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, ती म्हणजे कोणती, तर 26 नोव्हेंबर आपल्याकडे आता सध्या संविधान दिन म्हणून या ठिकाणी विचारात घेतला जातो, साजरा केला जातो. भारतीय संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबरला आपण 2015 पासून विचारात घेतोय. तर 2015 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 125वे जयंती वर्ष या अर्थाने जयंती वर्ष या अर्थाने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर हा दिवस जो का आहे तो भारतीय संविधान दिन म्हणून केंद्र सरकारकडून जाहीर केला गेला, मोदी सरकारकडून जाहीर केला गेला. आणि तेव्हापासून आपल्याकडे एक प्रकारे 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तो आता भारतीय संविधान दिन म्हणून विचारात घेतला जातो. त्याआधी म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना हेही माहीत नसतं की या ठिकाणी संविधान दिन म्हणून साजरा करण्याच्या आधी किंवा संविधान दिन म्हणून घोषित करण्याच्या आधी हा जो काही 26 नोव्हेंबर दिवस आहे तो काय म्हणून विचार घेतला जातो केंद्र सरकारकडून, तर तो कायदा दिवस म्हणून विचार घेतला जात होता. तो कायदा दिवस म्हणून या ठिकाणी विचारात घेतला जात होता. हा 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तो कायदा दिवस म्हणून पाळला जात होता. मात्र एक प्रकारे 125वे जयंती वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा विचार करून या ठिकाणी या कायदा दिवसाचं रूपांतर पुढे भारतीय संविधान दिन म्हणून केलं गेलेलं आहे. आणि आता सध्यासुद्धा आपण 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून विचारात घेतो. त्यानंतर या ठिकाणी एक प्रकारे 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या 284 सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. आणि ज्या दिवशी सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर रिमझिम पाऊस चालू होता आणि तो एक शकुन मानला गेला. हे पण आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. याच्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. 2015च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात न्यायालयीन पुनर्वलोकन डॅश सुचवते. कायद्यांची व कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांची सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींची राष्ट्रपती मान्यता अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जर तुम्ही या ठिकाणी 2013 पासून 2022 पर्यंतचे संबंध जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या काढून जर पाहिल्या तर तुम्हाला बहुतांश वेळा न्यायालयीन पुनर्वलोकन या कन्सेप्टवर प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. मी याआधीच्याही व्हिडिओजमध्ये या ठिकाणी याबाबतचे प्रश्न स्पष्ट केलेले आहेत आणि ते 2013 ते 22च्या एकंदरीत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्याच आधारावरचे आहेत. का तर एक प्रकारे न्यायालयीन पुनर्वलोकन या टॉपिकवरचा वारंवार जो प्रश्न आहे तो आयोगाकडून विचारला गेला असल्यामुळे आपण या टॉपिकला इथं चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं अपेक्षित आहे. विशेषतः भारतीय राज्यघटनेचे कलम 137 अंतर्गत जी काही न्यायालयीन पुनर्वलोकनाची कन्सेप्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र म्हणून विचार घेतला गेलेला आहे त्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर आपल्या इथं शोधायचं आहे. माझा पहा, या ठिकाणी भारतात न्यायालयीन पुनर्वलोकन डॅश सुचवते. कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. का? कारण की एक प्रकारे हा जो काही न्यायालयीन पुनर्वलोकनाविषयीचा अधिकार क्षेत्र आहे ते भारतामध्ये या ठिकाणी केंद्र सरकारकडून काढल्या गेलेल्या कार्यकारी आदेशांची किंवा संसदेकडून तयार केल्या जाणाऱ्या कायद्यांची घटनात्मकता घोषित करण्याच्या रचनातून असणारा अधिकार आहे. म्हणजे जर का संसदेने केलेला कायदा किंवा केलेली घटना दुरुस्ती ही जर का घटनेचं उल्लंघन करणारी असेल, घटनेच्या मूलभूत चौकटीचं उल्लंघन करणारी असेल किंवा मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारी असेल तर न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकार क्षेत्राखाली सर्वोच्च न्यायालय हे संबंधित घटना दुरुस्ती किंवा कायदा किंवा कार्यकारी आदेशाला एक प्रकारे घटनाबाह्य म्हणून घोषित करू शकतं किंवा अवैध म्हणून घोषित करू शकतं किंवा त्याला रद्द करू शकतं. जसं 99वी घटनादुरुस्तीचं उदाहरण आपल्याला देता शकेल की ज्या थ्रू केंद्र सरकारने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा निर्णय विचार घेतलेला होता. पण राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचं जे स्वरूप आहे ते स्वतंत्र न्यायावस्थेवर परिणाम करणारे आहे आणि स्वतंत्र न्यायावस्था ही एक प्रकारे घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग असल्यामुळे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने ही जी काही राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या बाबतची असणारी 99वी घटनादुरुस्ती आहे ती अवैध ठरवली होती किंवा घटनाबाह्य घोषित केलेली होती, भलेही संसदेने त्याविषयीची घटनादुरुस्ती केली असली तरी. तर कार्यकारी मंडळाचा आदेश किंवा संसदेकडून केला जाणारा कायदा याबाबतची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार या न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकार क्षेत्राखाली सर्वोच्च न्यायालयाला आहे. हेच त्यातून
सुचवलं जातं किंवा हेच त्यातून स्पष्ट होतं आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपण त्याचं देऊ शकतो. आता एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीची व्याख्या स्पष्ट केलेली नाही किंवा त्याचा अर्थ जो काय तो स्पष्ट केला गेलेला नाही आहे. कलम 137 मध्ये सुद्धा त्याबाबतची व्याख्या किंवा त्याचा अर्थ जो काय तो स्पष्टपणे पाहायला मिळत नाही. हा एवढा उल्लेख आपला सांगता येऊ शकेल कलम 137च्या स्तरावर की संसदेने केलेल्या कायद्यांना अधीन राहून किंवा कलम 145 मधल्या नियमांना अधीन राहून, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 145 मधल्या नियमांना अधीन राहून किंवा संसदेने केलेल्या कायद्यांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायालयीन पुनर्विलोकनविषयक अधिकार क्षेत्राचा वापर करतं किंवा वापर करीत असतं, असा जो संदर्भ आहे तो कलम 137 मध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि म्हणून न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राचा अर्थ किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संकल्पनेचा अर्थ किंवा व्याख्या कलम 137 मध्ये किंवा इतर कुठेही घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. किंबहुना या ठिकाणी ज्या काही घटनेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्याच आधारावर सर्वोच्च न्यायालय या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राचा वापर करतं. मग ती कलम 32च्या दृष्टिकोनातून मूलभूत हक्कामधील तरतूद असो किंवा उच्च न्यायालयाशी संबंधित असणारी कलम 226च्या दृष्टिकोनातून असणारी तरतूद असो किंवा इतर अनेक प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत त्याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राचा वापर जे काय आहे ते घटनेतल्या अनेक तरतुदींच्या आधारावर करतं. आणि म्हणून त्याची व्याख्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संकल्पनेची व्याख्या किंवा अर्थ जो काय आहे तो कुठेही घटनेमध्ये स्पष्ट केला गेलेला नाहीये. तर या अर्थाने कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मक तपासण्याच्या दृष्टिकोनातून असणारा सर्वोच्च न्यायालयाचा हा अधिकार आहे. या अर्थाने याचं वर्णन आपल्याला करता येऊ शकेल किंवा त्यातून ते एक प्रकारे सूचित होतं हेही सांगता येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणारा अधिकार क्षेत्र म्हणून सुद्धा या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राकडे पाहिलं जातं की भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणारं अधिकार क्षेत्र. आणि राहिला प्रश्न आता खालच्या पर्यायांचा, तर त्याचा विचार करण्याची गरजच नाही कारण की पहिलाच पर्यायाचं उत्तर म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल. कायदेमंडळाकडून मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा किंवा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार. तर कायदेमंडळाने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा असा जो शब्द वापरला गेलेला आहे तो इथं न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे लागू पडत नाही. का तर जर का एखादा कायदा हा घटनाविरोधी असेल, घटनेच्या मूलभूत चौकटीला विरोध करणारा असेल तर या ठिकाणी त्याविषयीची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार या अधिकार क्षेत्राखाली असतो. म्हणून सुज्ञपणा हा शब्द तेवढा योग्य नाहीये. त्यानंतर कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींची राष्ट्रपती आणि मान्यता अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. तर इथं राष्ट्रपतींच्या मान्यतेचा संदर्भ सुद्धा या ठिकाणी जो आहे तो लागू पडत नाही कारण की कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचा असा जो उल्लेख येतो राष्ट्रपती मान्यते अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार हा एक प्रकारे संबंधच न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राच्या दृष्टिकोनातून येत नाही. कारण की आपल्याकडे कायदे तयार करणारी जी यंत्रणा आहे ती एक प्रकारे संसद आहे. नंतर संसदेकडून मंजूर केलेल्या कायद्याला राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवलं जातं. पण इथं जो उल्लेख केलेला आहे किंवा कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपती मान्यता अगोदर पुनरावलोकन, तर राष्ट्रपती मान्यता अगोदर पुनरावलोकनचा विचार जो काय तो संबंधित नाही. कारण की जर का एखादा कायदा निश्चितच घटनाविरोधी असेल तर त्याचा संबंध या ठिकाणी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राखाली विचारात घेतला जात असतो. तिथं राष्ट्रपती मान्यते अगोदर याचा पुनरावलोकन करण्याचा अधिकार या अर्थाने संबंध जोडता येत नाही. राहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार. तर याला न्यायालयीन पुनरावलोकन असं म्हणता येत नाही की सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच यापूर्वी दिलेल्या समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये निर्णयाचं पुनरावलोकन याला न्यायालयीन पुनरावलोकन म्हटलं होतं का? नाही. का तर या ठिकाणी न्यायालयीन पुनरावलोकनाचा संबंध कुणाशी आहे तर संसद किंवा केंद्र सरकारकडून काढल्या गेलेल्या कार्यकारी आदेशाशी आहे. आणि त्यामुळे स्वतःच्याच निर्णयांचं एक प्रकारे या ठिकाणी पुनरावलोकन करणं याला न्यायालयीन पुनरावलोकन असं म्हटलं जाऊ शकत नाही. त्याला खूप झालं तर आपण काय म्हणू शकतो तर एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्याच निर्णयाचा पुनर्विचार करणं असं आपण म्हणू शकतो. स्वतःच्याच निर्णयाचा पुनर्विचार करणं, जसं एक प्रकारे शंकरी प्रसाद खटला आणि सज्जन सिंग खटला याबाबतचा नंतर विचार जो काय तो गोलकनाथ खटल्यामध्ये केला गेलेला होता. किंबहुना गोलकनाथ खटल्याचा पुनर्विचार करून केशवानंद भारती खटल्यामध्ये वेगळाच निर्णय देण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला होता. तर त्या अर्थाने त्याचा संदर्भ जो काय तो आपण घेऊ शकतो. मात्र या ठिकाणी न्यायालयीन पुनरावलोकनाच्या संकल्पनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्याच निर्णयाचा पुनर्विचार करणं ही बाब येत नाही. तर त्यामध्ये कोणती बाब येते तर कायद्यांची आणि कार्यकारी मंडळाच्या आदेशांची घटनात्मकता तपासणे या अर्थाने न्यायालयीन पुनरावलोकनाचा अर्थ वेगळा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझा न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार क्षेत्र कलम 137 खाली संसदेने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाचा आदेश मूलभूत हक्कांचा भंग करणारे असेल तर राज्यघटनेचे मूलभूत चौकट भंग करणारा असेल तर सर्वोच्च न्यायालय या अधिकार क्षेत्राच्या द्वारे
संबंधित कायदा किंवा कार्यकारी आदेश जो काय तो घटनाबाह्य घोषित करू शकते. आणि हा जो काय अधिकार आहे त्या अधिकाराद्वारे सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करते. एवढंच नव्हे तर कलम 132 नुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. कारण की अपिलाचा अधिकार क्षेत्र हे कलम 132 खाली वेगळ्या अर्थाने विचार घेतला गेलेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तुम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकता. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून पुनर्निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो, जसं मी मागाशी दिलेल्या उदाहरणानुसार स्पष्ट करता येईल. आता एक लक्षात घ्या की बाकीचे जे पर्याय आहेत ते पर्याय सुद्धा आपल्याला गोंधळात टाकणारे वाटतात या प्रश्नाचं उत्तर देत असताना. पण सर्वात महत्त्वाचा हिंट देणारा पर्याय जर कोणता असेल तर तो या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे. का? कारण की इथं स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे की कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा किंवा तपासण्याचा. कारण की न्यायालयीन पुनरुत्थानाच्या संकल्पनेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे कार्यकारी मंडळाचे आदेश किंवा एक प्रकारे संस्थेने केलेला कायदा किंवा घटना असते यांची घटनात्मकता तपासण्याचाच विचार जे काय ते करत असतं. आणि म्हणून तेच त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कशाबाबत? भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता मित्रांनो एक लक्षात घ्या की आगामी राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा भारतीय निर्वाचन आयोगाबाबत प्रश्न विचारला गेला तर नवल असणार नाही. कारण की सध्या भारतामध्ये भारत निर्वाचन आयोगाच्या बाबतचा जो काही एक प्रकारे भूमिकेचा भाग जर विचार घेतला तर अनेक पातळीवर या ठिकाणी भारत निर्वाचन आयोगाच्या भूमिकेला नाव ठेवलं जाऊ लागलेलं आहे किंवा त्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला गेलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर अनेक प्रकारच्या पातळीवर म्हणा. कारण की भारत निर्वाचन आयोगाच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये जी कॉन्ट्रोवर्सी झालेली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जे काही निर्णय दिलेला आहे किंवा आता या भारत निर्वाचन आयोगाच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती करत असताना सुद्धा समिती स्थापन केली जावी असंही सर्वोच्च न्यायालयाने आता स्पष्ट केलेलं आहे. तर या एकंदरीत सगळ्या कॉन्ट्रोवर्सीचा विचार करता भारत निर्वाचन आयोगाविषयी आगामी पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर ते नवल असणार नाहीये, ते विचारला जाऊ शकेल. तर इथंही प्रश्न विचारला गेलेला आहे. हाही माग राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे की भारत निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकालाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाहीये. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास समान आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. तर विचारले का आपला की या संबंध विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता पहिलं विधान पहा, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकालाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाहीये. तर हे जे विधान आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेचं तुम्ही कलम 324(5) जर काढून पाहिलं तर त्यामध्ये केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या दृष्टिकोनातूनच तरतूद आपल्याला पाहायला मिळते. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या दृष्टिकोनातूनच तरतूद आपल्याला पाहायला मिळते. काय पाहायला मिळते की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या कारणावरून ज्या रीतीने पदावरून दूर केलं जातं त्याच कारणावरून त्याच रीतीने मुख्य निर्वाचन आयुक्तांना सुद्धा पदावरून दूर केलं जाईल. म्हणजे कलम 324(5) अंतर्गत जी तरतूद विचार घेतली गेलेली आहे ती काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या कारणावरून ज्या रीतीने पदावरून दूर केलं जातं त्याचप्रमाणे मुख्य निर्वाचन आयुक्तांना सुद्धा त्याच कारणावरून आणि त्याच रीतीने पदावरून दूर केलं जाईल किंवा बडतर्फ केलं जाईल. तर एक प्रकारे या ठिकाणी या 324(5) मधल्या तरतुदीच्या माध्यमातून केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांबाबतची तरतूद केली गेलेली आहे आणि त्यातून फक्त त्यांच्याच कार्यकालाची सुरक्षितता स्पष्ट केलेली आहे हे सांगता येतं. आणि म्हणून या ठिकाणी केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकालाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता घटनेमध्ये दिली गेलेली नाहीये. आणि विशेष म्हणजे मुख्य निर्वाचन आयुक्त असो किंवा इतर निर्वाचन आयुक्त असो यांच्या कार्यकालाच्या रचनेत सुद्धा कुठेही घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख नाहीये. तर आपल्याकडे मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्या सेवा शर्ती संबंधीचा जो 1991चा कायदा आहे, काय मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्या संबंधीचा सेवा शर्ती बाबतचा जो काही 1991चा कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांच्या कार्यकालाबाबतचा विचार जो काय तो केला गेलेला आहे की एक प्रकारे 6 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात. 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जे काही 65 वर्षाची मर्यादा स्पष्ट केली गेलेली आहे तशाच प्रकारची मर्यादा या निर्वाचन आयुक्तांना सुद्धा स्पष्ट केली गेलेली आहे. पण ती घटनाच्या पातळीवर त्याचा उल्लेख आहे का? नाहीये. घटनेमध्ये त्याच्याबाबतचा कुठेही उल्लेख नाहीये. तो जो उल्लेख आहे तो सेवा शर्ती कायदा 1991 मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त ही सेवा शर्ती कायदा 1991 नुसार हा 6 वर्ष आणि 65 वर्षासंबंधीचा जो उल्लेख आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. घटनेत याबाबतचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाहीये.
तर एकंदरीत या ठिकाणी पहिलं विधान बरोबर आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान व दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. तर हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्याला शोधायचे काय की कोणते विधान चुकीचे आहे. तर मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान आणि दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे हे चुकीचं आहे. का तर ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स याचा जर आपण विचार केला किंवा पदनाम श्रेणी राजशिष्टाचारानुसार जे काय ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स आहे किंवा पदनाम श्रेणी जी आहे त्याचा जर विचार केला तर असं म्हणणं योग्य नाही आहे की एक प्रकारे मुख्य निर्वाचन आयुक्तांचं स्थान आणि दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे. कशा पद्धतीने पुढे मी पदनाम श्रेणीचा जो आलेख चार्ट जो आहे तो सांगणार आहे त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईलच. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान सोयीसुविधा मुख्य निर्वाचन आयुक्तांना प्राप्त होतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान सोयीसुविधा मुख्य निर्वाचन आयुक्तांना प्राप्त होतात. मात्र पदनाम श्रेणीच्या स्तरावर जर विचार केला तर किंवा राजशिष्टाचारानुसार ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान त्यांचा स्थान व दर्जा आहे असं म्हणता शकत नाही, भले त्यांना सोयीसुविधा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे प्राप्त होत असल्या तरीसुद्धा. त्यानंतर तिसरा जो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे की मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत, तर हे विधान बरोबर आहे. समानातील प्रमुख म्हणजे काय तर एक प्रकारे 3 निर्वाचन आयुक्त आपल्याकडे असतात. सुरुवातीला तर एक निर्वाचन आयुक्तच असणारा निर्वाचन आयोग आपल्याकडे होता. नंतर या ठिकाणी 1993 पासून या ठिकाणी त्याबद्दलचा जो काही विचार आहे तो 3 निर्वाचन आयुक्त या अर्थाने विचार घेतला गेलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी 3 निर्वाचक जे आयुक्त असतात तर त्या तिन्ही निर्वाचन आयुक्तांना सारखेच आणि समानच अधिकार असतात. समान संरक्षण समान सवलती असतात. मग समानातील प्रमुख म्हणजे कोणत्या अर्थाने तर एक प्रकारे सर्व निर्वाचन आयुक्त हे समान आहेत, त्यांचे अधिकार समान आहेत, त्यांच्या सवलती समान आहेत, त्यांचे संरक्षण सुद्धा समान आहे, पण त्या समानामध्ये ते प्रमुख आहेत. कोण? मुख्य निर्वाचन आयुक्त. म्हणजे 3 निर्वाचन आयुक्तांच्या सर्व बाबतीत असणारी जी काही समानता आहे, कशाच्या बाबतीत समानता तर अधिकारांच्या बाबतीत असणारी समानता असेल, सवलतींच्या बाबतीत असणारी समानता असेल, संरक्षणाच्या बाबतीत असणारी समानता असेल, तर या सर्व गोष्टींच्या बाबतीत असणाऱ्या समानतेमध्ये तो प्रमुख आहे. म्हणजे समानातील प्रमुख आहे याचा अर्थ काय तर सर्व समानतेच्या अंतर्गत तो प्रमुख म्हणून काम करतो मुख्य निर्वाचन आयुक्त. तर म्हणूनच त्याला मुख्य निर्वाचन आयुक्त जे म्हटलेलं आहे तर त्या अर्थाने म्हटलेलं आहे. त्यानंतर जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्तांच्या मध्ये मतभेद निर्माण झाले तर त्यांच्या बाबतीत निर्णय बहुमताने घेतला जातो, हे बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे जर का हे तिन्ही निर्वाचन आयुक्त बैठकी करता बसलेले असतील तर अशा वेळेस या ठिकाणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य निर्वाचन आयुक्तच असतात. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य निर्वाचन आयुक्तच असतात. पण जर का या तिघांमध्ये काही मतभेद निर्माण झाले तरी सुद्धा बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत म्हणून त्यांचंच म्हणणं मान्य केलं पाहिजे किंवा त्यांचं एकट्याचंच म्हणणं मान्य केलं पाहिजे असं होत नाही. तर त्या बाबतीतचा निर्णय जो काय तो बहुमतानेच घेतला जातो. का तर तो भलेही तो समानातील प्रमुख असला तरी त्यांना या ठिकाणी तिन्ही निर्वाचन आयुक्त नसणारे अधिकार कसे आहेत समान आहेत आणि म्हणून या ठिकाणी मतभेद जरी निर्माण झाले तरी त्या बाबतीचा निर्णय बहुमताने घेतला जातो असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून इथं फक्त एक प्रकारे 2 नंबरचा पर्याय चुकीचा आहे, बाकीचे या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहेत. 1, 2, 3 1, 3, 4 हे पर्याय बरोबर आहेत. फक्त 2 नंबरचा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल एक प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. माझा भाग घटनेतील कलम 324(2) नुसार निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्तांनी राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त मिळून बनलेला असेल अशी तरतूद आहे. कधी कशामध्ये तर घटनेच्या कलम 324(2) मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करेल तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त मिळून बनलेला असेल अशी तरतूद कलम 324(2) मध्ये स्पष्ट केलेली आहे. भारत निवडणूक आयोग जरी 3 सदस्यीय असला तरी सर्व सदस्यांचे अधिकार समान आहेत. तिन्ही निर्वाचन आयुक्तांचे अधिकार समान आहेत आणि तिन्ही निर्वाचन आयुक्तांना सारखेच वेतन, संरक्षण आणि सवलती प्राप्त आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना मिळणाऱ्या सुविधा या निवडणूक आयुक्तांना मिळतात. म्हणजे ज्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सुविधा मिळतात त्या निवडणूक आयुक्तांना देखील मिळतात. मात्र मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान व दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान नाही. इथं प्रश्नात त्या ठिकाणी आहे असं म्हटलेलं होतं पण खऱ्या अर्थाने ते नाहीये. बैठकीमध्ये मुख्य निर्वाचन आयुक्त हा अध्यक्षस्थानी असतो जसं मी मागाशी म्हटलं.
मात्र मुख्य निर्वाचन आयुक्त व इतर निर्वाचन आयुक्त यांच्यात मतभेद जरी झाले तरी निर्णय जो काय तो बहुमतानेच घेतला जातो. आणि कलम 324(5) नुसार जो मी मागाशी उल्लेख केला होता की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना ज्या रीतीने आणि ज्या कारणावरून पदावरून दूर केले जाते त्याच रीतीने आणि त्याच कारणावरून मुख्य निर्वाचन आयुक्तासुद्धा पदावरून दूर केले जाते. आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काही पहिलं विधान दिलेलं आहे की केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकालाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही आहे, हे जे आहे ते या 324(5)च्या आधारावर बरोबर आहे हे स्पष्ट करता येईल. कारण की याच्यात फक्त मुख्य निर्वाचन आयुक्तांचाच उल्लेख केला गेलेला आहे, इतर निर्वाचन आयुक्तांबाबतचा उल्लेख नाही आहे. घटनेत मुख्य निर्वाचन आयुक्त व इतर आयुक्तांच्या कार्यकालाच्या बाबतीत तरतूद नाही आहे, निश्चित अशी कोणतीही तरतूद नाही आहे. आणि जी काही तरतूद या ठिकाणी विचार घेतली गेलेली आहे ती सेवा शर्ती कायदा 1991, मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त सेवा शर्ती कायदा 1991 नुसार जी काही तरतूद आहे ती काय आहे की सर्वसाधारणपणे या आयुक्तांचा कार्यकाल 6 वर्ष असतो. वयाच्या 65 वर्षापर्यंत ते या पदावर कार्य करू शकतात. या अर्थाने या कायद्यानुसार यांचा उल्लेख जो आहे तो करता येऊ शकेल. आणि राहिला प्रश्न आता राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणी पोझिशन ऑफ इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स यानुसार विचार केला तर पहिल्या स्थानी राष्ट्रपती, दुसऱ्या स्थानी उपराष्ट्रपती, तिसऱ्या स्थानी पंतप्रधान, चौथ्या स्थानी राज्यपाल, 6व्या स्थानी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, 9व्या स्थानी सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आणि 9A स्तरावर जर विचार केला तर या ठिकाणी उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त 9A स्थानी. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी राज्यपालांच्या सुद्धा पदनाम श्रेणीविषयीचा जो प्रश्न आहे तो स्पष्ट केलेला होता. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स याविषयीचे सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असणारी जी काय ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स संबंधीची जी काही पूर्ण माहिती आहे ती असणं गरजेचं आहे. किमान पातळीवर जी काही महत्त्वपूर्ण पदं आहेत त्यांच्या पदनाम श्रेणीनुसार असणारं स्थान आणि दर्जा हे माहिती असणं गरजेचं आहे. तर याबाबतची PDF मी या ठिकाणी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑब्व्हियसली या ठिकाणी अपलोड केलेली आहे किंवा एक प्रकारे पोस्ट केलेली आहे. ती आपण तिथून घेऊन याच्याबाबतची संपूर्ण माहिती घेऊ शकता. कारण की ही जी काही लिस्ट आहे पदनाम श्रेणीची राजशिष्टाचारानुसार असणारी ती खूप मोठी लिस्ट आहे. जवळपास या ठिकाणी 23 ते 24व्या स्थानापर्यंत या ठिकाणी ती लिस्ट आहे. आणि त्यामध्ये एक प्रकारे पदनाम श्रेणीनुसार असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप विचार घेता ती लिस्ट निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. तर या अर्थाने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा असणारा जो काही स्थान व दर्जा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे असणारे जे काही न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांचा जो स्थान व दर्जा आहे यामध्ये डिफरन्स आहे. आणि म्हणून त्यांचं स्थान आणि दर्जा हे न्यायाधीशा समान आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण की ते न्यायाधीशा समान नाही आहे. पुढचा प्रश्न योग्य कथन आणि कथने ओळखा. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. पर्याय उत्तर आहे फक्त अ, फक्त ब, अ आणि ब दोन्हीही अ आणि ब दोन्ही नाही. मग आता एक लक्षात घ्या की इथं विचारले काय की योग्य कथन ओळखा. काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत. तर प्रजासत्ताक याचा अर्थ आपला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर रिपब्लिक या अर्थाने घ्यायचा आहे. मग आता भारत हा प्रजासत्ताक गणराज्य या दृष्टिकोनातून विचार घेतलेला देश आहे का तर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमध्ये जो उल्लेख केलेला आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. तर गणराज्य या संकल्पनेचा विचार करता, प्रजासत्ताक या संकल्पनेचा विचार करता या ठिकाणी भारत हे गणराज्य आहे का तर भारताचा राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या जनतेद्वारा निवडून दिला जातो. यामुळे या ठिकाणी भारत हे प्रजासत्ताक देश आहे आणि लोकशाहीवादी देश पण आहे. या अर्थाने भारतासाठी हे विधान या ठिकाणी लागू पडतं का तर लागू पडतं. किंवा अमेरिकेकरता सुद्धा हे विधान जे काय आहे ते लागू पडतं. अमेरिका असो अथवा भारत असो हे जे देश आहेत की जे लोकशाहीवादी देश आहेत आणि एक प्रकारे प्रजासत्ताक आहेत किंवा गणराज्याच्या दृष्टीने आहेत. त्यामुळे अविधान जसं जे आहे ते बरोबर आहे. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीत तर हेही विधान बरोबर आहे. कारण की काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीत. याच्यामध्ये ब्रिटनचं उदाहरण आपल्याला देता येईल, इंग्लंडचं उदाहरण आपल्याला देता येतं. कारण की ब्रिटनचा राजा किंवा राजपदावरची व्यक्ती ही वंश परंपरेने विराजमान होते किंवा त्या पदावर येते आणि म्हणून या ठिकाणी ब्रिटनचा राजपदावरचा व्यक्ती हा जनतेद्वारा प्रतिष्ठित निवडला जात नाही आणि म्हणून ते गणराज्य नाही आहे, ते प्रजासत्ताक नाही आहे. मात्र ते लोकशाहीवादी देश आहे हे निश्चितपणे मान्य करता येऊ शकेल. आणि म्हणून काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत हे बरोबर आहे आणि काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. आणि म्हणून योग्य कथन जर कोणतं असेल तर अ आणि ब दोन्हीही हे उत्तर आपल्याला येतील. पर्याय क्रमांक 3. मग आता पहा या ठिकाणी काही लोकशाही देश प्रजासत्ताक आहेत त्यामध्ये भारत व अमेरिका. कारण की या देशांचे राष्ट्राध्यक्ष जनतेद्वारा प्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात. आणि काही लोकशाही देश प्रजासत्ताक नाहीत त्यामध्ये ब्रिटन. कारण की ब्रिटनचा राज्य किंवा राजपदावरील व्यक्ती वंश परंपरेने या पदावर विराजमान होते.
म्हणून या ठिकाणी ते लोकशाहीवादी जरी असलं तरी प्रजासत्ताक नाहीत किंवा गणराज्य स्वरूपाचे नाही आहेत. पुढे जाण्याच्या आधी आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आपल्या सध्या चालू आहेत त्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया या ब्रेकच्या माध्यमातून. तर आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या रचने असो किंवा एक प्रकारे ज्यांना कोणाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा या अर्थाने विस्तृत पद्धतीने अभ्यास करायचा आहे तर त्यांच्याकरता ही जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा बॅच जी आहे ती आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. 1200 रुपयांची फीस असणारी ही बॅच आहे. एकूण 58 व्हिडिओची असणारी ही बॅच आहे. 50+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. यामध्ये तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम विस्तृत व्हिडिओसह आणि नोट्ससह या ठिकाणी पूर्ण करू शकता फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये. आणि आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जून 2023च्या रचनेचा विचार केला तर ज्यांना कोणाला राज्यव्यवस्था या घटकाची रिव्हिजन घडून आणायची आहे त्यांच्याकरता आपण स्पेशल ऑफरच्या अंतर्गत ही बॅच जी काय आहे ती सध्या 100 रुपयामध्ये अवेलेबल करून देतोय. तर 100 रुपयामध्ये 20+ व्हिडिओची असणारी ही बॅच, वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 1 महिना. तर एक प्रकारे जी अगोदर 250 रुपयांची असणारी ही बॅच होती ती आता 60% डिस्काउंटसह फक्त 100 रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही या बॅचच्या माध्यमातून पूर्ण पॉलिटीच्या घटकाची जी काय आहे ती रिव्हिजन करू शकता जून 2023च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या रचनेतून. तर ही जी काही स्पेशल ऑफर आहे ती 7 मे ते 2 जून 2023 या कालावधीमध्येच असणार आहे. या बॅचवरची ही स्पेशल ऑफर 7 मे ते 2 जून 2023च्या अंतर्गतच असणार आहे. त्यानंतर आणखीन एक नवीन बॅच मी एक प्रकारे सुरू केलेली आहे की ज्यांना कोणाला एक प्रकारे या ठिकाणी पंचायत राज आणि घटनास्थी व कलमे यांचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्यांना ही निश्चितच फायदेशीर बॅच असणार आहे. कारण की घटनास्थी आणि कलमे स्पेशल बॅचची फीस आहे 100 रुपये आणि पंचायत राजच्या बॅचची फीस आहे एक प्रकारे 300 रुपये. दोन्ही बॅचेस जर परचेस केल्या तर ते 400 रुपयांना आपल्याला बॅचेस पडू शकतात. मात्र जर का आपल्याला या दोन्ही बॅचेसचं एकत्रित करून एकच बॅच विचार घ्यायची असेल तर त्यासाठी आपण एक स्पेशल ऑफर ठेवलेली आहे 200 रुपयामध्ये. म्हणजे ज्या बॅचेस तुम्हाला 400 रुपयामध्ये अवेलेबल होतात त्या बॅचेस तुम्हाला एकत्रित पद्धतीने जर घेतल्या तर एक प्रकारे फक्त 200 रुपयामध्ये अवेलेबल आहेत. म्हणून पंचायत राज आणि नागरी सुशासन आणि घटनास्थी कलमे स्पेशल बॅच अशी ही 2 घटकांसंबंधीची असणारी एकत्रित बॅच फक्त 200 रुपयामध्ये आपण एक प्रकारे सुरू केलेली आहे. 200 रुपयामध्ये ही स्पेशल ऑफर सध्या 50% डिस्काउंट आपले चालू आहे. ज्या दोन्ही बॅचेसला तुम्हाला 400 रुपये खर्च करावे लागतात त्याऐवजी 200 रुपयामध्ये तुम्हाला हे दोन्ही घटक सध्या अवेलेबल आहेत. एकूण 20+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 1 महिना. आणि ही पण स्पेशल ऑफर 7 मे ते 2 जून 2023 या कालावधीमध्ये चालू आहे या बॅचवरची. म्हणजे यातून तुमची पंचायत राजबाबतचीही चांगली रिव्हिजन होऊ शकेल आणि घटनास्थी व कलमे याबाबतचीही रिव्हिजन आपली चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या नोट्स पण आपल्याला अवेलेबल होतील. सर्व प्रकारच्या नोट्ससह आणि विस्तृत व्हिडिओसह ही बॅच असणार आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणाला फक्त घटनास्थी आणि कलमे स्पेशल बॅचेस एक प्रकारे हवी असेल आणि एक प्रकारे त्याची रिव्हिजन या ठिकाणी घडून आणायची असेल तर त्यांच्याकरता 100 रुपयामध्ये असणारी ही बॅच अवेलेबल आहे. घटनास्थी आणि कलमे यांची एकत्रित सांगड घालून असणारी ही बॅच आहे आणि त्यामध्ये संबंध या दोन्ही घटकांशीचं प्रश्नांचं विश्लेषणही आपल्याला पाहायला मिळेल. आणि 10+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने आणि याच्याही विस्तृत नोट्स आपल्याला या बॅचमध्ये अवेलेबल होतील. तर या दोन्ही किंवा या अगोदरच्याही दोन्ही बॅचेस संबंधीची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर त्याबाबतची इन्क्वायरी करू शकता. पुढचा प्रश्न, योग्य क्रमानुसार लावा राज्यांची निर्मिती. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा जो काही राज्यांच्या निर्मिती संबंधीचा जो प्रश्न आहे किंवा राज्यांच्या निर्मितीच्या नुसार त्याचा क्रम लावा याबाबतचा जो प्रश्न आहे किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यानंतरच्या बाबतचा जो काही क्रम आहे या अर्थाने जो प्रश्न आहे तो वारंवार विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपण हाही भाग जो काय आहे तो चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा की कोणत्या घटक राज्याची कोणत्या कालखंडामध्ये निर्मिती झालेली आहे त्यानुसार असणारा त्यांचा क्रम जो काय आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की त्या अनुषंगाने सुद्धा बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले आहेत. मी सांगतोय काय की एक प्रकारे जो काही गट ब गट कच्या वेळेस सुद्धा मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत होतो की राज्यपाल असो, महाधिवक्ता असो, महान्यायवादी असो, मूलभूत कर्तव्य असो, मार्गदर्शक तत्त्वे असो, मूलभूत हक्क असो किंवा या ठिकाणी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, ग्रामसभा, जिल्हा परिषद CEO पद, जिल्हा परिषद अध्यक्षपद, सरपंच पद असे जे काही एरियाज आहेत की जे गट ब गट कच्या पूर्वपरीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत आणि विचारले गेलेले होते. किंबहुना सरकारी आयोग किंवा केंद्र राज्य संबंधाशी संबंधित असणारे प्रश्न.
तर याच्यावर वारंवार आयोगाने प्रश्न जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर विचारले गेलेले होते आणि तो एरिया चांगल्या पद्धतीने तयार ठेवा असं मी वारंवार या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्ट करत होतो. तर आताही मी या ठिकाणी हे सांगतोय की तुम्ही जर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2013 पासून 2022 पर्यंतच्या प्रश्नांचा जर आढावा घेतला तर तुम्हाला असे काही प्रश्न आहेत की न्यायालयीन पुनर्नियोजनाविषयीच्या संकल्पनेचा प्रश्न असेल किंवा ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट संबंधीच्या एक प्रकारे संकल्पनेविषयीचा प्रश्न असेल, पदनाम श्रेणीविषयीचा किंवा या राज्याच्या निर्मितीविषयीचा प्रश्न असेल, राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल यांच्याविषयीचे प्रश्न असतील, संसदीय कामकाजाविषयीचे प्रश्न असतील, संसदीय आयुधाविषयीचे प्रश्न असतील. तर असे जे काही एरिया आहे की ज्या एरियाविषयीचे प्रश्न वारंवार आयोगाने विचारलेले आहेत आणि त्यामुळे आपली त्याची तयारी ही हमखास असली पाहिजे. तर या अनुषंगाने हा जो काही घटक राज्यांच्या निर्मितीचा जो भाग आहे तोही आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. मग इथंही पहा की योग्य क्रमानुसार लावा राज्यांची निर्मिती. मिझोरम, नागालँड, मेघालय, महाराष्ट्र. पर्याय उत्तरे अ ड ब क, ड ब क अ, क ड ब अ, ड ब अ क. तर आता इथं आपण या ठिकाणी पहिल्यांदा विचार घेऊ शकतो ते म्हणजे महाराष्ट्र 1960, नागालँड 1963, त्यानंतर मेघालय 1972 आणि मिझोरम 1987. तर या अनुषंगाने जो काही क्रम आहे तो पहिल्या स्थानी महाराष्ट्र, दुसऱ्या स्थानी नागालँड, तिसऱ्या स्थानी येतं मेघालय आणि चौथ्या स्थानी येतं ते मिझोरम. तर एक प्रकारे ड ब क अ म्हणजे पर्याय क्रमांक 2 यामध्ये उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. ड ब क अ. आता पहा महाराष्ट्र 1 मे 1960, नागालँड 1 डिसेंबर 1963, मेघालय 21 जानेवारी 1972 आणि मिझोरम 20 फेब्रुवारी 1987. तर हे प्रश्न जे आहे ते टोटली या ठिकाणी फॅक्च्युअल आहेत, त्यामुळे एक्झॅक्ट उत्तर आपल्याला माहिती असेल तरच त्याचं उत्तर आपण योग्य पद्धतीने देऊ शकाल. पुढचा प्रश्न, उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. कशासंबंधी? उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी, नियामक यंत्रणेसंबंधी म्हणा किंवा नियंत्रक यंत्रणेसंबंधी म्हणा, कोणते विधान चुकीचे आहे? तर हाही प्रश्न मागे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर आणि मी अजून एक सांगू इच्छितो की याच्या आधीच्याही व्हिडिओजमध्ये मी म्हटलेलं होतं की शैक्षणिक धोरणाविषयीचे प्रश्न येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारायला वाव आहे. कारण की आपल्याकडे नुकतंच आता केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार संबंध घटक राज्यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे काय आहे ते अंमलात आणण्याची प्रोसेस जी काही ती सुरू केलेली आहे. विद्यापीठ शिक्षणाच्या स्तरावर असो किंवा शालेय शिक्षणाच्या स्तरावर असो, नवीन शैक्षणिक धोरण 2020 चर्चनातून अंमलबजावणीची जी हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. तर याच्या आधीच्या जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्याच्यामध्ये राधाकृष्णन आयोग जो विद्यापीठ शिक्षण आयोग 1948ला स्थापन झालेला होता त्याविषयीचा प्रश्न विचारलेला आयोगाने. RTE 2009 विषयीचा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. उच्च शिक्षणाच्या प्रश्नातून असाही प्रश्न इथं विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये या आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर NEP किंवा नवीन शैक्षणिक धोरण 2020 विषयी सुद्धा प्रश्न विचारले तर ते काही चुकीचं असणार नाही आहे. तर मग आता पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की कोणतं विधान चुकीचे आहे उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी. 2005 सालच्या सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. दुसरं विधान, यशपाल समितीनेही उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे. ती यंत्रणा म्हणजे उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा HERA. सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे. तर विचारले की आपल्याला की कोणते विधान चुकीचे आहे? तर आता 2005 सालच्या सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय ज्ञान आयोगाने म्हणजे नॅशनल नॉलेज कमिशनने उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. हे विधान बरोबर आहे का? तर आपल्याकडे सॅम पित्रोदा हे नाव खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणून समजलं जातं. किंबहुना राजीव गांधींच्या कालखंडामध्ये भारतातील माहिती व तंत्रज्ञानाचे जनक म्हणून या ठिकाणी सॅम पित्रोदा यांनाच विचार घेतला जातं. कारण की भारतामध्ये माहिती व तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ किंवा पाया जो काय तो माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या माध्यमातून घातला गेला आणि नंतरच्या कालखंडामध्ये या माहिती व तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला. किंबहुना या
राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीने सॅम पित्रोदा यांनाच पुढे केलं होतं आणि म्हणूनच सॅम पित्रोदा यांना भारतातील माहिती व तंत्रज्ञानाचा जनक असं संबोधलं जातं. मग आता पहा की या सॅम पित्रोदांनाच पुढे मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये किंबहुना या काँग्रेस सरकारच्याच कालखंडामध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाचा नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आणि मग त्यावेळेस या राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे नेतृत्व करणारी व्यक्ती किंवा अध्यक्ष या नात्याने त्यांनी 2005 मध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती असं म्हणायला जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी हे विधान कसं आहे तर बरोबर आहे. यशपाल समितीने हे उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती हेही विधान बरोबर आहे कारण की 2009 मध्ये UGCचे माजी अध्यक्ष राहिलेले यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली यशपाल कमिटी स्थापन केली गेली होती विद्यापीठ शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि त्यांनी ज्या काही अनेक शिफारशी 2009च्या अंतर्गत केलेल्या होत्या तर त्यामध्ये या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला असं सांगता येईल की उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र असा नियामक यंत्रणेची शिफारस त्यांनी केली होती आणि उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग स्थापन केला जावा असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे UGC सारख्या ज्या संस्था आहेत किंवा UGC सारख्या इतर ज्या काही शिखर संस्था आहेत त्या बरखास्त केल्या जाव्यात आणि त्याऐवजी उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग हा स्थापन केला जावा की जे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. हे म्हणणं बरोबर आहे. विशेष म्हणजे भारतातलं जे काही डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे काही पीक आहे ते थांबावं, अभिमत विद्यापीठाचं पीक जे काय आहे ते थांबावं अशाही प्रकारची शिफारस त्यांनी केलेली होती. तर अनेक प्रकारच्या अशा शिफारशी ज्या यशपाल समितीने केलेल्या होत्या त्या निश्चितच या ठिकाणी भारतातल्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होत्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हाही बरोबर आहे. सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे. ती यंत्रणा म्हणजे उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा HIRA. तर HIRA म्हणजे याला मराठीमध्ये या ठिकाणी काय म्हटलेलं आहे उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा. ही इंग्लिशमध्ये याचा फुल फॉर्म आपल्याला सांगता येईल की हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी. हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी. तर एक प्रकारे ही जी काही HIRA नावाची यंत्रणा आहे ती सुद्धा प्रस्तावित केली गेलेली आहे केंद्र शासनाकडून आणि याबाबतचं विधेयक जे काय आहे ते 2017 मध्ये संसदेच्या स्तरावर विचार घेतलं गेलं होतं आणि 2021 पर्यंत हे विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा होती. पण अजूनपर्यंत या HIRA संबंधीचं विधेयक आपल्याकडे संसदेच्या स्तरावर मंजूर होऊ शकलेलं नाहीये. आगामी कालखंडामध्ये त्याविषयीचं विधेयक मंजूर होईल अशी आशा करायला काही हरकत नाही. मात्र 2017 मध्ये याविषयीचं जे विधेयक आहे HIRA विषयीचं विधेयक जे काय ते मांडलं गेलं होतं संसदेच्या अंतर्गत. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे. हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. का? कारण की UGC ही एकमेव अशी नियामक यंत्रणाच आहे असं इथं म्हणता शकणार नाही. तर AICTE किंवा NCTE किंवा NCTE अशाही एक प्रकारे तंत्रज्ञानाशी संबंधित असणाऱ्या नियामक संस्था आहेत, तंत्रशिक्षणाशी संबंधित असणाऱ्या नियामक संस्था आहेत मला असं म्हणायला जागा आहे. म्हणजे केवळ UGC हीच या ठिकाणी एकमेव नियामक यंत्रणा उच्च शिक्षणाशी संबंधित अस्तित्वात आहे का? नाही आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी AICTE किंवा एक प्रकारे NCTE अशाही प्रकारच्या इतर शिखर संस्था किंवा नियामक यंत्रणा भारतामध्ये उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विशेषतः तंत्रशिक्षण दृष्टिकोनातून अस्तित्वात आहेत असं म्हणायला जागा आहे. आणि म्हणून एकमेव हा जो शब्द इथं वापरला गेलेला आहे की एकमेव असलेली नियामक यंत्रणा आहे UGC हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. बाकी 3 विधानं बरोबर आहेत. 1, 2, 3 ही विधानं बरोबर आहेत. मात्र पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे. आपल्याला विचारलं होतं की कोणतं विधान चुकीचं आहे तर उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग आता यशपाल समितीच्या शिफारशींवर तुझा थोडक्यात आपण प्रकाश टाकूया कारण की याही अनुषंगाने प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. तर 2009 मध्ये स्थापन झालेल्या यशपाल समितीने या उच्च शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी आणि उच्च शिक्षणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये UGC सह सर्व शिखर संस्था बरखास्त केल्या जाव्यात असं या समितीचं म्हणणं होतं. उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग स्थापना करण्यात यावा. उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग जो काय तो स्थापन करण्यात यावा. म्हणजे या ज्या काही UGC सारख्या शिखर संस्था आहेत त्या बरखास्त करून एकच असा उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग स्थापन केला जावा. अभिमत विद्यापीठांचे पीक थांबावे. म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीचं असणारं जे काही वाढतं पीक आहे, वाढतं महत्त्व जे काय ते थांबवलं जावं. GRE ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम धर्तीवर परीक्षा घेतली जावी. म्हणजे
भारतातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला बाहेर जेव्हा म्हणजे आउट ऑफ कंट्री जेव्हा या ठिकाणी शिकण्यासाठी जायचं असतं, बाहेरच्या विद्यापीठामध्ये जेव्हा शिकण्यासाठी जायचं असतं, तेव्हा त्यांच्याकरता ही एंट्रन्स एक्झाम सारखी एक्झाम असते, GRE एक्झाम. तर अशा प्रकारची GRE एक्झाम जी भारताच्या बाहेर जाऊन विद्यापीठी शिक्षण घेण्याच्या दृष्टीने एंट्रन्सच्या बेसिसवर विचार घेतली जाते. तर तशाच धर्तीवर एक्झाम जी काय ती भारतामध्ये घेतली जावी असंही या ठिकाणी या यशपाल कमिटीने स्पष्ट केलेलं आहे की GREच्या धर्तीवर परीक्षा घेतली जावी. त्यानंतर चांगल्या 1,500 महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर व्हावे. भारतातल्या चांगल्या 1,500 महाविद्यालयांचं एक प्रकारे विद्यापीठामध्ये रूपांतर व्हावे. अभ्यासक्रमात सातत्याने बदल केला जावा, कारण की हा एक खूप कळीचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो की अभ्यासक्रमामध्ये सातत्याने बदल केला जावा. भारतामध्ये विभिन्न विद्यापीठांच्या स्तरावर जो काय अभ्यासक्रम असतो तो वारंवार बदलला पाहिजे, तो वारंवार अपडेट झाला पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने भारतातलं सोशल मीडियाच्या स्तरावरचं असणारं स्वरूप असेल किंवा एक प्रकारे माहिती व तंत्रज्ञानाच्या पातळीवरचं असणारं स्वरूप असेल किंवा इतर अनेक पातळीवरचे सामाजिक राजकीय बदल होत चाललेले असतील किंवा आर्थिक बदल होत चालले असतील, त्या दृष्टीने आपला अभ्यासक्रम पण बदलण्याची गरज असते. पण आपल्याकडे या ठिकाणी अभ्यासक्रम हे जे काय ते खूप उशिराने बदलतात आणि ते उशिराने बदलले असल्यामुळे कालबाह्य अभ्यासक्रम वाटायला लागतात. म्हणजे बदलत्या जीवन प्रणालीनुसार किंवा बदलत्या तंत्रज्ञानानुसार असणारा अभ्यासक्रमांचं बदलतं स्वरूप असणं गरजेचं आहे, पण तसं दिसत नाही. समाज बदलतो पण अभ्यासक्रम तसेच जुने आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून अभ्यासक्रमात सातत्याने बदल झाले पाहिजेत असंही त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये स्पष्ट केलेलं होतं. आता राहिला प्रश्न हिराचा, हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी. तर शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी सध्याच्या मोदी सरकारने मोठे बदल करण्याच्या हेतूने एक प्रकारे हिरा या नियामक यंत्रणेची स्थापना महत्त्वाची आहे असं स्पष्ट केलं होतं. आणि UGC विद्यापीठ अनुदान आयोग आणि AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या दोन्ही नियामक यंत्रणांना समाप्त करून AICTE आणि UGC या दोन्ही यंत्रणांना समाप्त करून उच्च शिक्षणासाठी एकच नियामक यंत्रणा म्हणजे कोणती, हिरा उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा स्थापन केली जाणार आहे असं या ठिकाणी या मोदी सरकारच्या माध्यमातून स्पष्ट केलं गेलेलं होतं. तर त्यासंबंधीचं 2017मध्ये जे विधेयक आहे ते संसदेमध्ये मांडले गेलेले होते. जसं मी मागाशी म्हटलं की 2017मध्ये याबाबतचं विधेयक संसदेत मांडलं गेलेलं होतं. 2021 पर्यंत हे विधेयक संसदेत मंजूर झाले नव्हते. मंजूर व्हावं अशी लवकरात लवकर अपेक्षा आहे, पण 2021 पर्यंत ते मंजूर झालेले नव्हते. मात्र लवकरच हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होण्याची शक्यता आहे किंवा मंजूर होऊ शकेल आगामी कालखंडात. उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणा UGC ही एकमेव यंत्रणा नसून AICTE किंवा एक प्रकारे NCTE अशाही इतर नियामक यंत्रणा आहेत की ज्या तंत्र शिक्षणाशी संबंधित आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि त्यामुळे जे काय या ठिकाणी एकमेव यंत्रणा आहे असा उल्लेख इथं पर्याय 4मध्ये केला होता तो चुकीचा आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे. हे धोरण भारताच्या विस्तारित शेजारी देश म्हणजेच आशिया पॅसिफिक प्रदेशावर भर देते. हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले. या धोरणाने आशिया पॅसिफिक प्रदेशाशी ईशान्य प्रांतातून सुधारित संपर्काचा पुरस्कार केला आहे. या धोरणाने कृतिशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे. तर आता पहा की या पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे की जो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून ओळखला जातो. तर एक लक्षात घ्या की सार्वजनिक धोरण हा जो काही टॉपिक आपल्या राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये येतो तर त्या सार्वजनिक धोरणाच्या टॉपिक अंतर्गत लोकसंख्याविषयक धोरण असो किंवा परराष्ट्र धोरण असो, राष्ट्रीय युवक धोरण असो किंवा एक प्रकारे आर्थिक धोरण असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं भारत सरकारचं धोरण असो, राज्य सरकारचं धोरण असो, राज्य सरकारचं योजना असो, केंद्र सरकारची योजना असो, या सगळ्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारायला वाव आहे. आज पावे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आयोगाने लोकसंख्याविषयक धोरणाविषयी, राष्ट्रीय युवक धोरणाविषयी किंवा परराष्ट्र धोरणाविषयी, शिक्षणविषयक धोरणाविषयी अशा वेगवेगळ्या धोरणाविषयीचे प्रश्न सार्वजनिक धोरण या टॉपिकला अनुसरून विचारलेले आहेत. आता इथं जो प्रश्न आहे तो परराष्ट्र धोरणाच्या प्रश्नातून विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना सार्वजनिक धोरण या टॉपिकवरचे प्रश्न नेमके कसे विचारले जातात हे सुद्धा राज्यसेवेची तयारी करत असताना माहिती नसतं. तर या प्रकारचे प्रश्न विचारले जातात असं मी म्हणेन. मग या सार्वजनिक धोरणामध्ये शिक्षणविषयक धोरण असो, परराष्ट्र धोरण असो, आर्थिक धोरण असो, युवक धोरण असो, लोकसंख्याविषयक धोरण असो, कोणत्याही प्रकारचं धोरण असो की ज्याच्या
बाबतीत केंद्र सरकारकडून काही ना काही विचार केला जात असतो किंवा राज्य शासनाकडून सुद्धा केला जात असतो. तर सार्वजनिक धोरण हा जो टॉपिक आहे तो अत्यंत व्यापक टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे, त्यामुळे त्यामध्ये अनेक गोष्टी विचारायला वाव आहे. तर आता इथं पहा की कोणतं विधान चुकीचं आहे या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून. तर जेव्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं होतं तेव्हा त्यांनी एक प्रकारे नेबरहूड फर्स्ट नावाचं धोरण जे काय आहे ते स्वीकारलेलं होतं, राबवलेलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे जेव्हा 2014मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, भारताच्या पंतप्रधानपदी आले, तर त्यावेळेस त्यांनी नेबरहूड फर्स्ट किंवा शेजारी प्रथम धोरण या धोरणाचा स्वीकार जो काय तो केला. या धोरणाचा स्वीकार करण्याची गरज का भासली, तर मनमोहन सिंग सरकारच्या मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये असं चित्र दिसून आलं होतं की मनमोहन सिंग सरकारमधल्या असणाऱ्या घटक पक्षांच्या दबावामुळे भारताचे असणारे श्रीलंकेबरोबरचे संबंध, भारताचे असणारे बांगलादेशबरोबरचे संबंध हे एक प्रकारे बिघडलेले होते, खराब झालेले होते असं म्हणायला वाव आहे. तर एक प्रकारे तृणमूल काँग्रेस हा जो काही UPA सरकारमधला घटक पक्ष होता, मनमोहन सिंग सरकारमधला घटक पक्ष होता, तर तृणमूल काँग्रेसच्या दबावापोटी बांगलादेशबरोबरचे भारताचे संबंध जे काय ते खराब झालेले होते. किंबहुना द्रमुक नावाचा जो काही पक्ष होता त्या द्रमुक नावाच्या पक्षाच्या दबावापोटी श्रीलंकेबरोबरचे असणारे संबंधसुद्धा भारताचे खराब झालेले होते. तर असे जे काही भारताच्या शेजारी राष्ट्रांशी असणारे संबंध जे होते ते मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कालावधीमध्ये कुठेतरी बिघडलेले होते आणि मग त्याला पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आलेल्या परराष्ट्र धोरणाच्या स्तरावर या ठिकाणी शेजारी प्रथम धोरण हे स्वीकारलं, नेबरहूड फर्स्ट धोरण जे काय ते स्वीकारलं. आणि या नेबरहूड फर्स्ट धोरणाच्या माध्यमातून ॲक्ट ईस्ट आणि थिंक वेस्ट या अर्थाने सुद्धा धोरणाचा विचार जो काय तो केला, किंवा ॲक्ट ईस्ट थिंक वेस्ट हे थोडंसं नेबरहूड फर्स्ट धोरणाचं विस्तारित स्वरूप होतं असं म्हणता येऊ शकेल. आणि मग ॲक्ट ईस्ट थिंक वेस्ट या अर्थाने जो संदर्भ आहे तो या पूर्वलक्षी कृती धोरणाशीच आपल्याला जोडता येतो. तर या एक प्रकारे ॲक्ट ईस्ट किंवा थिंक वेस्ट या धोरणाचा जर विचार केला किंवा नेबरहूड फर्स्ट या धोरणाचा जर विचार केला तर यामध्ये आशिया पॅसिफिकमधल्या असणाऱ्या देशांना या ठिकाणी देशांबरोबर आपले संबंध सुधारणे किंवा आपल्या शेजारी देशांबरोबर आपले संबंध सुधारणे, दक्षिण आशियाई देशांशी सुद्धा संबंध आपले सुधारणे, या अर्थाने आर्थिक बाबतीत कसं सहकार्य प्राप्त करता येऊ शकेल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारकडून आगामी कालखंडामध्ये झालेले होते. तर एक प्रकारे या अर्थाने इथं आता कोणत्या विधानांचा विचार इथं करता येऊ शकेल की जी विधानं या धोरणाच्या दृष्टीने बरोबर आहेत आणि कोणतं चुकीचं आहे. तर पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे की हे धोरण भारताच्या विस्तारित शेजारी देश म्हणजेच नेबरहूड फर्स्ट धोरण जे होतं, शेजारी प्रथम धोरण जे होतं, तर त्या विस्तारित शेजारी देश म्हणजेच आशिया पॅसिफिक प्रदेशावर भर देणारे होते हे म्हणाला हे विधान बरोबर आहे. हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले होते हेही बरोबर आहे, कारण की आशिया पॅसिफिक देशातून असणारे जे काही शेजारी देश असतील त्यांच्याबरोबर आर्थिक पुढाकार कसा आखता येऊ शकेल किंवा तो अधिक विस्तारित कसा करता येऊ शकेल या अर्थाने या धोरणाकडे पाहिलं गेलं होतं. या धोरणाने आशिया पॅसिफिक प्रदेशांशी ईशान्य प्रांतातून सुधारित संपर्काचा पुरस्कार केला गेलेला होता किंवा केला गेलेला आहे हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे, कारण की एक प्रकारे त्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारचा सुधारित संपर्क मग चीनसारख्या देशाशी असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या देशांशी असणारा आपला सुधारित संपर्क जो काय तो याचा पुरस्कार केला गेला होता. मात्र चौथं विधान जे काय आहे ते चुकीचं आहे की या धोरणाने कृतिशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की कोणत्याही देशाबरोबर आपले जे काही संबंध आहेत, विशेषतः शेजारी देशांबरोबर असणारे आपले जे काही संबंध आहेत, आशिया पॅसिफिक देशांबरोबर असणारे जे काही संबंध आहेत ते या ठिकाणी बिघडू द्यायचे नव्हते, ते खराब होऊ द्यायचे नव्हते आणि म्हणून त्यांच्या बरोबरचे आपले आर्थिक पातळीवरचे संबंध, राजनैतिक पातळीवरचे संबंध हे चांगल्या पद्धतीने ठेवता यावेत यावरच या ठिकाणी पूर्वलक्षी कृती धोरणाच्या माध्यमातून भर दिला गेलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी इथं असं म्हणणं की लष्करी हस्तक्षेपाचा पुरस्कार या धोरणाच्या माध्यमातून केला होता, राजकीय हस्तक्षेपाचा पुरस्कार या धोरणाच्या माध्यमातून केला गेला होता हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे, कारण की पूर्वलक्षी कृती धोरणाचा संबंध या लष्करी किंवा राजकीय हस्तक्षेपाच्या दृष्टीतून नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला इथं स्पष्ट करता येईल की एक प्रकारे हे विधान या पूर्वलक्षी कृती धोरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. तर अधिक माहिती पुढे पाहूया. शेजारी प्रथम किंवा नेबरहूड फर्स्ट धोरण, तर मे 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा सरकारने शेजारी प्रथम हे धोरण राबविले. मोदी यांनी शेजारील देशांच्या वर लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी संबंध सुधारण्यावर भर दिला.
मग हे या ठिकाणी श्रीलंका सारखा शेजारी देश असो, बांगलादेश सारखा शेजारी देश असो, भूतानसारखा शेजारी देश असो किंवा पाकिस्तानसारखा शेजारी देश असो, तर अशा सबंध देशांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी संबंध सुधारण्यावर भर दिला. मोदींनी दक्षिण आशियातील शेजारी राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना, दक्षिण आशियातील असणाऱ्या शेजारी राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना स्वतःच्या शपथविधी सोहळ्याला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं. म्हणजे जेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली, तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी याला चांगलं महत्त्व दिलं होतं. कशाला? तर दक्षिण आशियाई देशातील राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधी सोहळ्याला त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यातूनच त्यांच्या आगामी परराष्ट्र धोरणाचा जो काही उलगडा आहे तो पाहायला मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये दक्षिण आशिया राष्ट्रांना सर्वप्रथम स्थान दिले. आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये दक्षिण आशिया राष्ट्रांना सर्वप्रथम स्थान दिले. यासाठी शांतता, राजकीय विकास या गोष्टींना महत्त्व देऊन आर्थिक संबंध घनिष्ठ करण्यास सुरुवात त्यांनी केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान, दक्षिण कोरिया, चीन, सिंगापूर या 4 देशांच्या निर्यातश्रम विकासाचे मॉडेल समोर ठेवून गुंतवणुकीला परराष्ट्र धोरणामध्ये अधिक महत्त्व दिले. कोणत्या? तर आर्थिक गुंतवणुकीला, औद्योगिक गुंतवणुकीला अधिकाधिक महत्त्व जे काय आहे ते या 4 देशांच्या पातळीवर या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जपान, दक्षिण कोरिया, चीन, सिंगापूर या देशांच्या निर्यातश्रम विकासाचे मॉडेल समोर ठेवून गुंतवणुकीला परराष्ट्र धोरणामध्ये अधिक महत्त्व मोदी यांनी दिलेलं होतं. भारताच्या आयातीपेक्षा निर्यातीला महत्त्व देण्यासाठी, आयातीपेक्षा निर्यातीला अधिकाधिक महत्त्व देण्यासाठी त्यांनी विविध देशांचे दौरे करून भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले. आपल्याला माहीत असेल की मागच्या एकंदरीत 9 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणावर परदेश दौरे केलेले आहेत. म्हणजे याच्या आधीच्या पंतप्रधानांनी जेवढे परदेश दौरे केले नसतील त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक नरेंद्र मोदींनी परदेश दौरे केलेले आहेत असं त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं. आणि भले नरेंद्र मोदी सरकार हे आर्थिक बाबतीत थोडंसं अपयशी वाटत असलं तरी परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर चांगल्या पद्धतीने त्यांनी भूमिका बजावलेली आहे, हे आजपर्यंतच्या अनुभवातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून या परदेश दौऱ्यातून काय साध्य करायचं होतं, तर मोठ्या प्रमाणावर भारतातली जी काही आर्थिक गुंतवणूक आहे ती आर्थिक गुंतवणूक व्हावी ह्या गोष्टीने किंवा या संदर्भाला साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे दौरे केलेले होते आणि आयातीपेक्षा निर्यातीला महत्त्व त्यातून त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. थोडक्यात काय, तर ॲक्ट ईस्ट आणि थिंक वेस्ट ही अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम आशियासाठीची धोरणे या विस्तारित शेजार प्रथम धोरणाची रूपी आहेत. म्हणजेच पूर्वलक्षी कृती धोरणाचा जो संबंध आहे तो शेजारी प्रथम या विस्तारित स्वरूपाचा आपला धोरणाचा भाग सांगता येतो. का तर या ठिकाणी शेजारी प्रथम धोरण हे पूर्व आणि पश्चिम आशियाई देशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होतं आणि त्याचं विस्तारित स्वरूप म्हणून या ठिकाणी ॲक्ट ईस्ट थिंक वेस्टचा विचार जो काय तो करायला हरकत नाही. कारण की पूर्व आणि पश्चिम आशियाई देशांबरोबरच दक्षिण आशियाई देशांचाही विचार या ठिकाणी नरेंद्र मोदींनी या धोरणाच्या माध्यमातून विस्तारित स्वरूपात केलेला आहे. आणि म्हणून शेजारी प्रथम धोरण जे काय आहे ते विस्तारित स्वरूप आहे या ॲक्ट ईस्ट थिंक वेस्ट या दृष्टीतून किंवा या धोरणाच्या माध्यमातून. तर पूर्वलक्षी कृती धोरण नेमकं कोणकोणत्या देशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, तर पूर्व आशियाई देश, पश्चिम आशियाई देश, दक्षिण आशियाई देश या सर्व अर्थाने या ठिकाणी हे धोरण जे काय ते नरेंद्र मोदींच्या काळामध्ये महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. तर या अर्थाने सुद्धा प्रश्न जे काय ते आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? NK सिंग, NK मिश्रा, NK राजन, NK त्यागी. तर आता पहा की साधारणपणे 15व्या वित्त आयोगाचा जो काही कार्यकाल आहे तो सध्या संपलेला आहे हे आपल्याला सांगायला काही हरकत नाही. 16व्या वित्त आयोगाच्या स्थापनेसंबंधीची प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार. पण हा प्रश्न मागे राज्यसभा पूर्वपरीक्षेमध्ये विचारला गेलेला असल्यामुळे हा संदर्भ मी ते घेतोय की 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते होते NK सिंग. नंद किशोर सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. एक प्रकारे एक मोठे IAS अधिकारी आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ म्हणून यांची ओळख राहिलेली आहे. 2008 ते 2014 या कालावधीमध्ये बिहारमधून राज्यसभेवर सदस्य म्हणून ते गेलेले होते. किंबहुना भारत सरकारच्या अंतर्गत सचिव, केंद्रीय सचिव स्तरावर सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. विशेषतः व्यय सचिव म्हणून या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आणि म्हणून नंदकिशोर सिंग यांना 2017 मध्ये 15 वित्त आयोगाचं अध्यक्षपद म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. तर अशा वातीवर रेडिंग उत्तर सांगता येईल NK सिंग. माझं पा पूर्ण नाव नंदकिशोर सिंग, अर्थतज्ञ आणि एक माजी IAS अधिकारी. 2008 ते 14 या कालावधीमध्ये राज्यसभा सदस्य म्हणून भूमिका पार पाडलेली. ते नियोजन आयोगाचे माजी सदस्य सुद्धा ते राहिलेले आहेत. माजी केंद्रीय व्यय आणि राजस्व सचिव म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे. आणि 27 नोव्हेंबर 2017 रोजी ते 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते.
राहिला प्रश्न 16 वित्त आयोगाच्या स्थापनेची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारने एप्रिल 2023मध्ये सुरू केलेली आहे. म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये एक प्रकारे या 16 वित्त आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण छोटंसं ब्रेक घेऊन आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन या ॲपच्या माध्यमातून ज्या काही इतर बॅचेस आपले चालू आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर या ठिकाणी ज्यांना कुणाला राज्यसेवा संयुक्त गट ब किंवा कंबाईन गट ब क पूर्व परीक्षेतून तयारी करायची आहे, विशेषतः आगामी 2024च्या दृष्टीने किंवा आगामी संयुक्त गट ब गट क च्या दृष्टीने तयारी करायची असेल त्यांच्याकरता ही 1000 रुपये फीसची असणारी बॅच आहे की ज्या बॅचच्या माध्यमातून तुम्ही संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेची पूर्ण तयारी करू शकता. एकूण 40+ व्हिडिओज आहेत, वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या बॅचमध्ये केवळ पूर्व परीक्षेसंबंधीचा जो काही अभ्यासक्रम आहे संयुक्त गट ब गट क चा राज्यव्यवस्थेचा तोच फक्त या ठिकाणी कव्हर केला गेलेला आहे आणि या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे 40+ व्हिडिओच्या माध्यमातून फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो काय तो पाहू शकता. किंवा याच्या नोट्सही तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होतील. मात्र आणखीन एक बॅच आपण जी सुरू केलेली आहे ती म्हणजे कोणती, तर संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा बॅच, की ज्यामध्ये तुम्हाला 1350 रुपयाच्या फीसमध्ये पूर्व आणि मुख्य दोन्ही प्रकारच्या सिलेबसचा जो काय फायदा आहे तो एकत्रित प्राप्त करता येऊ शकेल. म्हणजे पूर्व परीक्षेची बॅच ही 1000 रुपयांना आहे, मात्र पूर्व आणि मुख्यची बॅच जी काय ती 1350 रुपयांना अवेलेबल आहे, की ज्यामध्ये तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांचाही एकत्रित विचार करू शकता. किंवा आगामी जी काही संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा आहे या अनुषंगाने जर विचार केला तर ही निश्चितच आपल्याला फायद्याची बॅच आहे. का तर सुधारित जो अभ्यासक्रम आहे राज्यव्यवस्थेचा मुख्य परीक्षेचा तो याच्यामध्ये पूर्णपणे कव्हर केलेला आहे. एकूण 60+ व्हिडिओची ही बॅच आहे, वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने आणि सर्व व्हिडिओज याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होतील आणि त्याच्या सर्व विस्तृत नोट्सही आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल होतील. तर एक प्रकारे ही पूर्व परीक्षेसंबंधीची आहे आणि ही पूर्व आणि मुख्य परीक्षेची असणारी बॅच आहे. त्यानंतर पंचायत राजची सुद्धा स्पेशल बॅच आपली सध्या सुरू आहे. ज्यांना कोणाला फक्त पंचायत राजची स्पेशल बॅच या ठिकाणी हवी असेल तर त्यांच्याकरता 300 रुपयामध्ये असणारी पंचायत राजची स्पेशल बॅच आपल्या सध्या सुरू आहे. एकूण 20+ व्हिडिओची ही बॅच आहे, वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओज आणि नोट्स आपल्याला विस्तृत पद्धतीने पाहायला मिळतील किंवा एक प्रकारे प्राप्त होतील. त्यानंतर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची सुद्धा बॅच आपली सध्या सुरू आहे. एकूण 25+ व्हिडिओची बॅच आहे. आयोगाच्या संबंध अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये ते संबंध घटक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. मग ते राज्य प्रशासन असो, ग्राम प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, हे तिन्ही घटक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत 25+ व्हिडिओच्या माध्यमातून. विस्तृत नोट्सही याच्या आपल्याला प्राप्त होतील आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने, वॉच टाईम 3 पट आहे. फक्त 700 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेतून प्राप्त करता येऊ शकेल. तर या दोन्ही बॅचेस संबंधीची किंवा इतर कोणत्या बॅचेस संबंधीची एन्क्वायरी करायची असेल तर 88 30 73 26 96 किंवा 94 22 470 714 या कॉन्टॅक्ट नंबर आपण याबाबतची एन्क्वायरी करू शकता. आणि आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा याही दृष्टीने नवीन बॅचेस आपल्या आगामी काळात सुरू होणार आहेत, त्याही बाबतची एन्क्वायरी आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर करू शकता. पुढचा प्रश्न, पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे? MMRD विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे, की ज्याला मराठीमध्ये मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण असं म्हटलं जातं. तर या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली आहे. महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते. या प्राधिकरणाने दळणवळण, गृहनिर्माण, पाणी पुरवठा आणि पर्यावरण या विभागामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी विचारलंय का आपल्याला की या संबंध विधानांपैकी MMRDAच्या या संबंध विधानांपैकी कोणतं विधान चुकीचे आहे? तर या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झालेली आहे हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. या प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो चुकीचा आहे. MMRDAच्या महानगर आयुक्तांची नेमणूक ही राज्य शासन नगर विकास विभागाच्या माध्यमातून होते. राज्य शासनाच्या नगर विकास विभाग याच्या माध्यमातून या ठिकाणी या महानगर आयुक्तांची नेमणूक होते. केंद्र शासनाकडून होते हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. आणि राहिला प्रश्न, हे प्राधिकरण दळणवळण, गृहनिर्माण, पाणी पुरवठा, पर्यावरण या विभागामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे या विभागाच्या माध्यमातून. तर हे या ठिकाणी बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3, का तर इथं यांची नेमणूक
राज्य शासन नगर विकास विभागाच्या द्वारे केली जाते. मग आता पहा, MMRDA मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, ज्याला मराठीमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असं म्हटलं, तर महानगराच्या पातळीवर विकासाचं नियोजन करण्याच्या दृष्टीने असणारी या MMRDAची जी भूमिका आहे ती निश्चितच महत्त्वपूर्ण आहे, हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा या MMRDAच्या आयुक्तांची नेमणूक राज्य किंवा महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाद्वारे केली जाते. यांची भूमिका काय आहे, तर प्रादेशिक विकास योजना तयार करणे. जसं मी म्हटलं की एक प्रकारे मुंबई हे जे काही महानगर आहे, तर त्या मुंबई महानगराच्या प्रादेशिक विकास योजना तयार करण्याच्या दृष्टीने असणारी भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचं कामसुद्धा MMRDA केलं जातं. आता महत्त्वपूर्ण प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणं म्हणजे नेमकं कोणत्या अर्थाने, तर एक प्रकारे आता मुंबईमध्ये मेट्रोसारखा प्रकल्प जो काय तो मोठ्या प्रमाणात त्याचं काम सुरू आहे, चालू आहे. तर अशा अनेक प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रकल्प असतात त्याच्याही बाबतीत आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचं काम या MMRDA केलं जातं. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणं ही पण त्यांची भूमिका आहे. MMRDA मधील प्रकल्प किंवा योजनांमध्ये समन्वय आणि योग्य प्रकारची अंमलबजावणी घडवून आणणे. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विकास प्रकल्प या MMRDAच्या अंतर्गत चालू असतात, तर त्या संबंध प्रकल्प आणि योजनांमध्ये योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन ठेवणं आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी त्याची योग्य प्रकारची अंमलबजावणी घडवून आणणं ही पण त्यांची भूमिका आहे. आणि विशेषतः वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, पर्यावरण यासारख्या क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांचं निरीक्षण करणं आणि त्यामध्ये सुधारणा सुचवण्याची जबाबदारी MMRDAची असते. मग आता पहा की वाहतूक महत्त्वपूर्ण असा कळीचा विषय आहे, गृहनिर्माण हाही महत्त्वपूर्ण असा कळीचा विषय आहे, पाणीपुरवठासारखा सुद्धा विषय महत्त्वपूर्ण आहे, पर्यावरणासारखा सुद्धा विषय महत्त्वपूर्ण आहे. तर अशा सगळ्याच महत्त्वपूर्ण विषयातल्या दृष्टिकोनातून जे काही प्रकल्प चालू असतील तर त्या संबंध प्रकल्पांचं योग्य प्रकारचं निरीक्षण करणं आणि त्यामध्ये काय सुधारणा सुचवू शकतील या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करण्याची जबाबदारी MMRDAची असते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आणखीन पहा, महाराष्ट्रातील अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील अमृत आहार डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे? आदिवासी भागातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये चौरस आहार पुरवण्याबाबत, आदिवासी भागातील माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चौरस आहार पुरवण्याबाबत, आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत आणि अंगणवाडी सेविकांना चौरस आहार पुरवण्याबाबत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना की जी महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर चालू असते किंवा महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाते, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून चालवली जाते, राबवली जाते. तर या योजनेचा संबंध हा आदिवासी महिलांच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येतो. बऱ्याचशा आदिवासी भागातल्या जे काही महिला आहेत त्या कुपोषित बालकांना जन्म देतात आणि कुपोषणाच्या समस्येला दूर करण्याच्या हेतूने चांगला आहार, योग्य आहार, परिपूर्ण आहार प्राप्त व्हावा या हेतूने ही योजना महाराष्ट्राअंतर्गत विशेषतः आदिवासी भागाच्या अंतर्गत सुरू केली गेली आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी जर कुपोषित बालक जन्माला येऊ द्यायचा नसेल किंवा कुपोषणाच्या समस्येला जर दूर करायचं असेल तर जी कोणती महिला आहे त्या महिलेला योग्य प्रकारचा आहार मिळणं अपेक्षित आहे आणि तो आहार मिळवून देण्याची जी प्रोसेस आहे ती या योजनेच्या माध्यमातून केली जाते. साधारणपणे ही जी काही योजना आहे ती 2 टप्प्यामध्ये विचार घेतली गेलेली आहे. एक म्हणजे गर्भवती महिला आणि त्यानंतर स्तनदा महिला, या अर्थाने 2 टप्प्यामध्ये असणारी ही योजना आहे. आणि म्हणून ऑब्व्हियसली इथं आपल्याला तो काय सांगता येईल, तर आदिवासी भागातील गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत ही योजना आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. कारण की 2 टप्पे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, कारण की या योजनेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा पहिला आणि टप्पा दुसरा. तर टप्पा पहिला जो काय आहे तो गर्भवती महिलेच्या दृष्टिकोनातून आहे आणि टप्पा दुसरा जो काय आहे तो स्तनदा म्हणजे बाळंतपणानंतर या ठिकाणी स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे गर्भवती महिलांना सुद्धा चौरस आहार या योजनेच्या माध्यमातून पुरवला जातो. आणि जेव्हा तिला एक प्रकारे अपत्य तिचं जन्माला येतं तर त्याही कालखंडामध्ये त्या महिलेला चौरस आहार पुरवण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेच्याद्वारे प्रयत्न केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी 2 टप्प्यांच्या स्तरावर ही योजना आहे याकरताच ते म्हटलं गेलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आपलं स्पष्ट करता येईल. माझा पा या योजनेअंतर्गत गरोदर आदिवासी स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे 6 महिन्यांच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येतो. म्हणजे आदिवासी स्त्रियांना, विशेषतः गरोदर आदिवासी स्त्रियांना, गर्भवती आदिवासी स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत
त्यांच्या एकंदरीत डिलिव्हरी पिरियडच्या शेवटच्या तिमाहीत आणि स्तनदा मातांना त्यांच्या डिलिव्हरीनंतर पहिल्या तिमाहीत एक प्रकारे 6 महिन्यांचा कालावधीच्या अंतर्गत चौरस आहार देण्यात येतो, म्हणून त्याला 2 टप्प्याच्या दृष्टीने विचार घेतलेला आहे। या योजनेच्या अंतर्गत जो काही चौरस आहार दिला जातो, जो पूर्ण आहार दिला जातो, त्यामध्ये चपाती किंवा भाकरी, भात, कडधान्ये, डाळ, अंडी किंवा केळी, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ किंवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादीचा समावेश होतो। म्हणजे पूर्ण आहारामध्ये, चौरस आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो, कोणत्या अन्नधान्याचा विचार केला जातो, तर या सर्व अन्नाचा विचार या ठिकाणी केला जातो। ही योजना आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली चालवली जाते, आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली राबवली जाते। आदिवासी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे जो कोणी आदिवासी विभागाचा सचिवालयातील सचिव असेल त्याच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियंत्रण समिती, पूर्ण राज्यस्तरावर राज्य नियंत्रण समिती स्थापन केली जाते। जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहनियंत्रण व अंमलबजावणी समिती या दृष्टीने कार्य करते। म्हणजे पूर्ण राज्यस्तरावर राज्यस्तरीय नियंत्रण समिती की जी आदिवासी विभागाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली आहे, आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहनियंत्रण व अंमलबजावणी समिती कार्यरत आहे या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने। त्यामुळे योजनेवरचं जे काही कंट्रोलिंग आहे ते खूप महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांकडे सोपवलं गेलेलं आहे, हे मान्य करायला काही हरकत नाही। आणि ही योजना गाव स्तरावर यशस्वीपणे राबवण्यासाठी जी जबाबदारी टाकलेली आहे, म्हणजे जिल्हा स्तरावर तर सीईओवरच आहे किंवा राज्यस्तरीय नियंत्रण समितीने आदिवासी विभागाच्या सचिवावर आहे, पण गाव स्तरावर जर विचार केला तर गाव स्तरावर ही योजना चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावी यासाठी एक प्रकारे ही जबाबदारी किंवा या योजनेची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यावर सोपवली गेलेली आहे। तर या योजनेला गाव स्तरावर यशस्वी पद्धतीने अंमलबजावणीत आणण्यासाठी, राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या बाबतची मदत घेतली जाते, यांच्या सहाय्याने ती अंमलात आणली जाते। तर अशा पद्धतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण योजना आहे की जी आदिवासी भागातील महिलांच्या दृष्टीने त्यांच्या चौरस आहाराच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी योजना सांगता येते। तर या ठिकाणी सार्वजनिक धोरण हा टॉपिक जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा या ठिकाणी परराष्ट्र धोरण किंवा अशा योजना किंवा असे उपक्रम, असे अनेक अभियान या सगळ्या अर्थाने प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे, हे मी इथं निश्चितपणे सांगतोय। तर त्यामुळे आपण सार्वजनिक धोरणाविषयीचे प्रश्नसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात आणि एक प्रकारे अशाच प्रकारचे जे काही आणखीन नवीन प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते आगामी प्रश्न विश्लेषणाच्या भागांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जाताना सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकारी संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा संबंध भागांच्या ज्या काही PDF आहेत किंवा ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार किंवा पदनाम श्रेणी संबंधीची जी काही PDF आहे ती प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि या सर्व प्रकारच्या PDF प्राप्त करा। धन्यवाद।